जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। कसबे डिग्रजमध्ये गजा बैलाच्या सांगाड्याची भव्य मिरवणूक, एक श्रद्धेचा उत्सव, एक परंपरेचा सन्मान। कसबे डिग्रज गावातील अभिमानाचा आणि श्रद्धेचा विषय ठरलेला गजा बैल आता या जगात नसला तरी त्याची आठवण अजूनही गावकऱ्यांच्या मनात घर करून आहे। बेंदूर उत्सवाच्या निमित्ताने कृष्णा सायमोते यांच्या मालकीच्या या अफाट गजाच्या सांगाड्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि संपूर्ण गाव त्यात सहभागी सुद्धा झाले। गजाची उंची होती तब्बल 6 फूट आणि लांबी होती 10 फूट आणि अंगात होती डोंगरासारखी ताकद। त्याच्या विशाल शरीरयष्टीमुळे तो संपूर्ण भारतातील एक मोठा आणि प्रसिद्ध बैल म्हणून ओळखला जायचा। गजामुळे कसबे डिग्रज गावाचे नाव हे महाराष्ट्रभर अगदी देशभर पोहोचले। आज जरी गजा आपल्या सोबत नसला तरी त्याचा सांगाडा सजवून, फुलांनी मडवून, डीजे, लाईट्स, फटाक्याच्या गजरात आणि नृत्यांगनाच्या थिरकत्या तालात गावातून वाजत गाजत फिरवण्यात आला। ही मिरवणूक पाहण्यासाठी गावकरी, शेतकरी, महिला, लहानग आणि बाहेरून आलेले पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणुकीत फक्त गजाचाच नव्हे तर इतर शेतकऱ्यांच्या बैलाचाही सजवून सहभाग होता। अनेकांनी त्यांच्या बैलांना हार, गोंडे लावून मिरवणुकीत आणले होते। ही होती शेतकऱ्याची आणि बैलाप्रती असलेली निष्ठा आणि आपुलकीची प्रचिती। कृष्णा सायमोते यांनी सांगितले, गजा आमचं फक्त जनावर नव्हतं, तो आमचा परिवार होता, गावचा मान होता। त्याच्या आठवणी आजही आम्हाला प्रेरणा देतात। ही मिरवणूक म्हणजे फक्त एक सण नव्हता तर परंपरेची साक्ष, श्रद्धेचा जल्लोष आणि मातीशी असलेली शेतकऱ्यांची घट्ट नाळ होती। गजाच्या सांगाड्याच्या माध्यमातून एक काळ परत अनुभवला गेला। कसबे डिग्रज गावाने ही परंपरा केवळ जपली नाही तर जिवंत ठेवली आहे। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।